दरम्यान पुण्यातील मुंढवा येथील जमीन बेकायदेशीर विक्री आणि हडपल्याप्रकरणी शीतल तेजवानीला काल पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली। आता या प्रकरणी दिग्विजय पाटील यांच्यावरही खडक पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर सुद्धा अटकेची कारवाई होणार का असा सवाल उपस्थित झालाय। उपमुख्यमंत्री अजित पवारांचे चिरंजीव जय पवार यांचा विवाह सोहळा परदेशात पार पडणार आहे। जय पवार यांच्या लग्न सोहळ्यासाठी दिग्विजय पाटील हे सुद्धा तिथे उपस्थित राहण्याची शक्यता आहे। काल तेजवानीला अटक करण्यात आली आहे, पण दुसऱ्या बाजूला दिग्विजय पाटील यांच्यावर काही कारवाईचा बडगा उगारण्यात येईल का असाही प्रश्न उपस्थित झालाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।